प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. परमेश्वर हा महान परमेश्वर आहे. तो तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर तो बोलणारा परमेश्वर आहे. या आराधनाच्या द्वारे देवबाप आमच्या बरोबर बोलेल आणि निश्चय आम्ही या आराधनाच्या द्वारे आम्ही आशीर्वादित आम्ही होणार आहोत. प्रार्थना करण्यापूर्वी, आराधनामध्ये जाण्यापूर्वी, आराधना, प्रार्थना आणि स्तुती हे तीन विषय फार वेगवेगळे विषय आहेत आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे विषय फार महत्त्वाचे आहेत. मला थोडक्यात तुम्हाला समजून सांगायचं आहे की प्रार्थना म्हणजे काय. आम्ही जेव्हा म्हणतो हे प्रभू मला आरोग्य दे, ही आम्ही प्रार्थना केलेली आहे. ही आराधना नाही आहे, स्तुती नाही आहे. आम्ही देवाला म्हटलो हे देवा मला आरोग्य दे, ही तुम्ही प्रार्थना केलेली आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जेव्हा म्हणता हे प्रभू तू मला आरोग्य दिले आहेस, मी तुझा धन्यवाद करतो, ही तुम्ही देवाची स्तुती केलेली आहे. देवाची प्रशंसा तुम्ही केलेली आहे की हे प्रभू तू मला आरोग्य दिला आहेस, मी तुझा धन्यवाद करतो, मी तुझी स्तुती करतो, ही तुम्ही स्तुती केलेली आहे. तिसरी गोष्ट, हे प्रभू तू ह्या सर्व सृष्टीचा मालिक आहेस, या सर्व सृष्टीचा तू परमेश्वर आहेस, हे जेव्हा आम्ही बोलतो आम्ही देवाची आराधना केलेली आहे. आम्ही आराधनामध्ये म्हणतो तो महान आहे, तो श्रेष्ठ आहे, तो मालिक आहे. हे जेव्हा आम्ही बोलतो आम्ही त्याची आराधना करतो. लास्ट गोष्ट प्रियांनो, ती फार महत्वाची आहे. आराधना ह्या शब्दाचा अर्थ फक्त कृपा नाहीये, अनुग्रह नाहीये, फक्त प्रेम नाहीये. तर आराधना या शब्दाचा खरा अर्थ हा आहे की एकमेव सृष्टीकर्ता परमेश्वर आहे. आम्ही त्याला आदर देतो, महिमा देतो, गौरव देतो, या सर्व गोष्टी आम्ही देवाला अर्पण करतो. ही खरी आराधना आहे प्रियांनो. या आज आम्ही देवाला आराधना देऊया, त्याला बोलूया, सांगूया प्रभू तू महान आहेस, तू गौरवाच्या योग्य आहेस, तू आदर आणि महिमा देण्याच्या तू योग्य आहे. या आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थनेने आजच्या मीटिंगला आपण सुरुवात करूया. हे सर्वशक्तिमान प्रभू येशू, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद करतो. देवबापा आजची होणारी आराधना, प्रार्थना तू आशीर्वादित कर माझ्या देवा. या आराधनामध्ये तू उतरून ये, या आराधनामध्ये तुझं सामर्थ्य तू निर्माण कर माझ्या देवा. कारण तुझ्या स्तुतीमध्ये सुटका आहे, तुझ्या स्तुतीमध्ये आरोग्य आहे, तुझ्या स्तुतीमध्ये अभिषेक आम्हाला प्राप्त होतो. देवबापा या स्तुतीने आम्हा प्रत्येकाला तू आनंदित कर माझ्या देवा. कारण तुझ्या स्तुतीमध्ये तू आनंद निर्माण करणारा परमेश्वर आहे. आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. ऐकणाऱ्याला स्पर्श कर, आम्ही गात असताना आम्हाला देखील स्पर्श कर आणि तुझं महान सामर्थ्य उतरून येऊ दे देवबापा. धन्यवाद करतो पित्या, तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो, देवाची स्तुती असो. एक वचन आपण वाचू आणि आपण गीताला सुरुवात करूया. पहिला इतिहास याचा 16 अध्याय आणि 29 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, परमेश्वराच्या नामाची थोरवी गा, अर्पण घेऊन त्याच्या समोर या, पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. प्रियांनो, ही वेळ देवाला गौरव देण्यासाठी आहे, ही वेळ देवाची आराधना करण्यासाठी आहे. आज आमच्या शहरात, आमच्या देशात दिवसांदिवस कोरोना हे व्हायरस वाढत चाललेला आहे. कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही आणि मी येऊन आम्ही ठेपलेलो आहोत. पण या कठीण काळात आम्ही आमची दृष्टी परमेश्वराकडे लावणार आहोत. या कठीण काळात आम्ही देवाची आराधना करणार आहोत, त्याच्या नावाला आम्ही गौरव देणार आहोत. कारण परमेश्वर हा आम्हाला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. या आम्ही गीत गाऊया, प्रभू येशू की स्तुती में आनंद मिलता है. या दिवसांमध्ये आम्ही त्याच्या स्तुतीमध्ये राहूया, त्याच्या आराधनामध्ये राहूया. निश्चय देवबाप आम्हाला आनंदित करेल. आम्ही गाऊया ते गीत. प्रभू येशू की स्तुती में आनंद मिलता है, प्रभु
प्रभु यीशु की स्तुति में आनंद मिलता है। तेरी सभाओं में खड़ा हो जाऊंगा, तेरे स्तुति के गीत गाऊंगा, तुझे ऊंचा करूंगा, तेरी महिमा गाऊंगा, तेरी जय जयकार करूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। प्रभु यीशु की स्तुति में आनंद मिलता है। प्रभु यीशु की स्तुति में आनंद मिलता है। तेरी सभाओं में खड़ा हो जाऊंगा, तेरे स्तुति के गीत गाऊंगा, तुझे ऊंचा करूंगा, तेरी महिमा गाऊंगा, तेरी जय जयकार करूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। प्रभु यीशु की स्तुति में छुटकारा मिलता है। प्रभु यीशु की स्तुति में छुटकारा मिलता है। तेरी सभाओं में खड़ा हो जाऊंगा, तेरे स्तुति के गीत गाऊंगा, तुझे ऊंचा करूंगा, तेरी महिमा गाऊंगा, तेरी जय जयकार करूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। प्रभु यीशु की स्तुति में चंगाई मिलती है। प्रभु यीशु की स्तुति में चंगाई मिलती है। तेरे सभाओं में खड़ा हो जाऊंगा, तेरे स्तुति के गीत गाऊंगा, तुझे ऊंचा करूंगा, तेरी महिमा गाऊंगा, तेरी जय जयकार करूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। प्रभु यीशु की स्तुति में अभिषेक मिलता है। प्रभु यीशु की स्तुति में अभिषेक मिलता है। तेरी सभाओं में खड़ा हो जाऊंगा, तेरे स्तुति के गीत गाऊंगा, तुझे ऊंचा करूंगा, तेरी महिमा गाऊंगा, तेरी जय जयकार करूंगा। हालेलुया, हालेलुया। सर्वजन हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रभु यीशु की स्तुति में छुटकारा मिलता है। प्रभु यीशु की स्तुति में छुटकारा मिलता है। तेरी सभाओं में खड़ा हो जाऊंगा, तेरे स्तुति के गीत गाऊंगा, तुझे ऊंचा करूंगा, तेरी महिमा गाऊंगा, तेरी जय जयकार करूंगा। हालेलुया, 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 हालेलुया। प्रेज द लॉर्ड। देवाची स्तुती असो। प्रियांनो, खरंच देवाच्या उपस्थितीमध्ये आरोग्य आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये बंधनातून मुक्ती आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये अभिषेक
आम्हाला प्राप्त होतो. या आम्ही दुसरं गीत गाऊन देवाचा गौरव करू, देवाच्या नावाला आपण धन्यवाद करूया. प्रियांनो, आम्ही ज्यावेळेस आराधना करतो तो जो आनंद आहे फार जगावेगळा आनंद आहे. स्तोत्रकर्त्याचा एक अनुभव आहे. त्याच्या स्तोत्रामध्ये तो म्हणतो, धान्याची व द्राक्षरसाची समृद्धी झाली म्हणजे लोकांस जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या मनात उत्पन्न केला आहे. काही लोकांचा पगार झाल्याच्या नंतर त्यांना मोठा आनंद होतो. शेतामध्ये जे बियाणं लावतो, शेतामध्ये जेव्हा धान्य माल खूप येतो आणि मग आनंद होतो. पण स्तोत्रकर्ता म्हणतो त्याही पेक्षा जास्त आनंद तू माझ्या मनात उत्पन्न केला आहे. का आम्ही आनंदित आहोत? एकच कारण, या जगाला घडवणारा, या जगाला बनवणारा परमेश्वर आमच्या बरोबर आहे, म्हणून आम्ही आनंदी आहोत. आम्ही गीत गाऊया, मेरा यीशु मेरे साथ है इसलिए मैं कभी नहीं डरूंगा. प्रियांनो, दिवसांदिवस कोरोना व्हायरस वाढत चाललेला आहे, पण एक गोष्ट ह्या आराधनेच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगू द्या, येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे आणि तो युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तो तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर तो राहणारा परमेश्वर आहे. तो आम्हाला कधी सोडणार नाही. या कोरोना व्हायरस मध्ये तो आम्हाला टाकणार नाही. याबरोबर लढण्याची शक्ती तो आम्हाला देणारा परमेश्वर आहे. आम्ही गाऊया आणि देवाचा गौरव करूया. थँक्यू जीसस. या आम्ही टाळ्या वाजवूया, देवाची आराधना करूया. आम्ही घरात आहोत, जिथं कुठं बसलेलो आहोत, आम्ही पूर्ण हृदयाने, पूर्ण अंतःकरणाने या गीतांमध्ये आम्ही आनंद घेऊया आणि देवाची स्तुती, देवाचा गौरव करूया. मेरा यीशु मेरे साथ है इसलिए मैं कभी नहीं डरूंगा. मेरा यीशु मेरे साथ है इसलिए मैं कभी नहीं डरूंगा. मुझे नहीं छोड़ेगा, मेरे साथ रहेगा. मुझे नहीं छोड़ेगा, मेरे साथ रहेगा. मेरा यीशु मेरे साथ है इसलिए मैं कभी नहीं डरूंगा. मेरा यीशु मेरे साथ है इसलिए मैं कभी नहीं डरूंगा. मुझे नहीं छोड़ेगा, मेरे साथ रहेगा. मुझे नहीं छोड़ेगा, मेरे साथ रहेगा. मेरे खिलाफ शत्रु खड़ा हो लेकिन मैं कभी नहीं डरूंगा. मेरे खिलाफ शत्रु खड़ा हो लेकिन मैं कभी नहीं डरूंगा. विजय नहीं पाएगा शत्रु, विजय नहीं पाएगा. विजय नहीं पाएगा शत्रु, विजय नहीं पाएगा. सर्वजन, मेरा यीशु मेरे साथ है इसलिए मैं कभी नहीं डरूंगा. मेरा यीशु मेरे साथ है इसलिए मैं कभी नहीं डरूंगा. मुझे नहीं छोड़ेगा, मेरे साथ रहेगा. मुझे नहीं छोड़ेगा, मेरे साथ रहेगा. रोग दुख मुसीबत भी बढ़ने से मैं कभी नहीं डरूंगा. रोग दुख मुसीबत भी बढ़ने से मैं कभी नहीं डरूंगा. साई हाथों से मुझे तसल्ली देगा. साई हाथों से मुझे तसल्ली देगा. मेरा यीशु मेरे साथ है इसलिए मैं कभी नहीं डरूंगा. मेरा यीशु मेरे साथ है
इसलिए मैं कभी नहीं डरूंगा। मुझे नहीं छोड़ेगा, मेरे साथ रहेगा। मुझे नहीं छोड़ेगा, मेरे साथ रहेगा। मेरा यीशु मेरे साथ है, इसलिए मैं कभी नहीं डरूंगा। मेरा यीशु मेरे साथ है, इसलिए मैं कभी नहीं डरूंगा। मुझे नहीं छोड़ेगा, मेरे साथ रहेगा। मुझे नहीं छोड़ेगा, मेरे साथ रहेगा। मेरे खिलाफ शत्रु खड़ा हो, लेकिन मैं कभी नहीं डरूंगा। मेरे खिलाफ शत्रु खड़ा हो, लेकिन मैं कभी नहीं डरूंगा। विजय नहीं पाएगा शत्रु, विजय नहीं पाएगा। विजय नहीं पाएगा शत्रु, विजय नहीं पाएगा। मेरा यीशु मेरे साथ है, इसलिए मैं कभी नहीं डरूंगा। मेरा यीशु मेरे साथ है, इसलिए मैं कभी नहीं डरूंगा। मुझे नहीं छोड़ेगा, मेरे साथ रहेगा। मुझे नहीं छोड़ेगा, मेरे साथ रहेगा। मुझे नहीं छोड़ेगा, मेरे साथ रहेगा। प्रियांनो, हे परमेश्वराचं सर्वात मोठं अभिवचन आहे का मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही. देवाचं वचन सांगतं, तू नद्यामधून चालत असला नदी तुला बुडवणार नाही. अग्नीमधून तू चालत असला अग्नी तुला भाजणार नाही, कारण परमेश्वर आमच्या बरोबर आहे. या प्रियांनो, आम्ही देवाच्या आराधनेमध्ये जाऊया. आम्ही आमचे डोळे बंद करूया. आमचं लक्ष आम्ही आमच्या सृष्टीकर्त्या परमेश्वराकडे आम्ही लावूया. तो आमचा कफारा आहे, तो आमचा सहारा आहे. कफारा म्हणजे तो आमचा मुक्तिदाता आहे. त्याने आमच्याबद्दल त्याने किंमत मोजलेली आहे. त्या वधस्तंभावर तुम्हाला आणि मला टांगायला पाहिजे होतं, पण आमच्या जागेवर प्रभू येशू ख्रिस्त बलिदान झालेला आहे. तो आमचा कफारा आहे, तो आमचा सहारा आहे. जग आणि जगातले लोक आम्हाला सोडून देतात, आम्हाला सहारा देत नाही, पण मला तुम्हाला सांगू द्या, प्रभू येशू ख्रिस्त आमचा सहारा आहे. तो म्हणतो, मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. त्याने आम्हाला वाऱ्यावर सोडलेलं नाही, त्याने आम्हाला अनाथ सोडलेलं नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त आमचा सहारा आहे. हालेलुया. थँक यू होली स्पिरिट ऑफ गॉड. प्रियांनो, आम्ही थोडे समय त्याची स्तुती करूया, त्याची आराधना करूया, त्याच्या नावाला आम्ही गौरव देऊया, कारण तो आराधनाच्या योग्य आहे, तो स्तुतीच्या योग्य आहे. स्वर्गामध्ये स्वर्गदूत 24 तास त्याची स्तुती करतात. ते थकत नाही, ते दमत नाही. ते उपडे पडून त्याला नतमस्तक होतात, डोक्यातले मुकुट काढून त्याला ते वंदन करतात. प्रियांनो, तुम्ही आणि मी देखील त्याची आराधना करूया, त्याची आम्ही स्तुती करूया, कारण तो आमचा मुक्तिदाता आहे. त्याने आम्हाला सोडवलेला आहे, तो आमच्यावर प्रेम करतो. आम्ही परमेश्वराची आराधना, तो आमची प्रार्थना ऐकतो म्हणून आम्ही त्याची आराधना करत नाहीये. तो आम्हाला आशीर्वाद देतो म्हणून आम्ही त्याची आराधना करत नाहीये, तर तो आमच्यासाठी बलिदान झालेला आहे म्हणून आम्ही त्याची आराधना करतो, आम्ही त्याची उपासना करतो. कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है. कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है. मैं तेरी राह पर
चलता रहो मेरे खुदा, मैं तेरी राहों पर चलता रहो मेरे खुदा। सर्वजन बोलूया, कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है, कफारा मेरा तू ही है, सहारा मेरा तू ही है। मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा। फिदिया मेरे पापों का तू, छुपने की तू ही जगह, फिदिया मेरे पापों का तू, छुपने की तू ही जगह, राहों की तू ही रोशनी, रूजा बदन की सिफा, राहों की तू ही रोशनी, रूजा बदन की सिफा, मसा से मुझे भर दे तू, लहू से मुझे धो दे तू, मसा से मुझे भर दे तू, लहू से मुझे धो दे तू। मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा, मैं तेरी राहों पर चलता रहूं मेरे खुदा। प्रियानो, त्याच्या रक्ताने त्याने आम्हाला धुवून शुद्ध केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं अनमोल आणि बहुमूल्य रक्त देऊन त्याने आम्हाला शुद्ध केलेलं आहे, त्याने आम्हाला पवित्र केलेलं आहे. आमच्या पापांबद्दल तो फिदा झालेला आहे, आमच्या जागी तो मरण पावलेला आहे आणि त्याने आम्हाला अभिषेक केलेला आहे. एक फ्रेश आणि एक ताजा अभिषेक त्याने आम्हाला केलेला आहे. त्या पापातून, त्या घाणीतून त्याने आम्हाला बाहेर काढलेला आहे आणि त्याने आमचा मस्सा केलेला आहे. त्याच्या रक्ताने त्याने आम्हाला धुतलेला आहे. प्रियानो, आमच्या जीवनात आम्ही निर्णय घेऊया, मैं तेरी राहों पर चलता रहूं. हा प्रभू, मला तुझ्या मार्गावर चालायचं आहे, कारण परमेश्वराचं वचन आमच्या मार्गासाठी प्रकाश आहे. प्रियानो, या दिवसांमध्ये आम्ही देवाच्या मार्गात आम्ही चालत राहूया. हालेलुया, थैंक यू जीसस. तेरे सिवा कोई नहीं, जख्मों को जो भर सके, तेरे सिवा कोई नहीं, जख्मों को जो भर सके. हा प्रियानो, येशू शिवाय आमचं दुःख कोणी दूर करू शकत नाही. येशू एक आमचा परमेश्वर आहे, जो आम्हाला सांत्वन देणारा परमेश्वर आहे. विनाकारण विरोधी लोक आम्हाला त्रास देतात, लोक आमच्या विरुद्धामध्ये उठतात, लोक आम्हाला समजून घेत नाही. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, हन्नाला तिची सवत पणींना फार त्रास देत होती. ती वाज होती, तिला नेहमी ती टोमणे देत असे. हन्नाला कोणी समजून घेत नव्हतं, पण हन्ना देवाच्या मंदिरामध्ये जात होती
आणि प्रार्थना ती करत होती. येशू ख्रिस्त आमच्या जखमांना तो बरे करणारा परमेश्वर आहे. थँक्यू होली स्पिरिट. हा प्रभू, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुझा असाच धन्यवाद मी करेल. पाऊल म्हणतो मला जगणं हे ख्रिस्त आणि मरणं हे मला लाभ आहे. प्रभू, माझं जीवन मी तुझ्यासाठी समर्पित करतो. प्रभू, तुझ्या आराधनाने तू आम्हाला आनंदित केलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो. देवा, तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो. देवा, इथून पुढे तुझे सेवक रेव्हरंड याकोब बोडागडे हे तुझ्या लोकांबरोबर बोलणार आहे. माझ्या देवा, त्यांच्याद्वारे तू तुझ्या लोकांची भेट घे. तुझ्या लोकांना तू आशीर्वादित कर. जे दुःखनाईत असतील त्यांना स्पर्श कर. जे चिंता काळजीमध्ये असतील त्यांना तू स्पर्श कर. माझ्या देवा, तुझ्या नावाची ओळख आम्हाला होऊ दे. प्रभू येशू, तू ह्या जगाला, या सृष्टीला, मानव जातीला तू घडवलेला आहेस, बनवलेला आहेस. तू आमचा सृष्टीकर्ता आहेस याची ओळख आम्हा प्रत्येकाला होऊ दे. माझ्या देवा, तुझ्या सेवकाचा उपयोग तू कर. तुझा अभिषेक, तुझं सामर्थ्य त्यांच्यावर असू दे. माझ्या देवा, आणि तुझा गौरव होऊ दे. प्रभू येशू, आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित होतो. प्रभू, धन्यवाद करतो की तू आमची प्रार्थना ऐकली आहेस, आमची आराधना तू मान्य केली आहेस. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन, आमेन. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Hallelujah. हालेलुया. What a joyful day it is आणि हा किती आनंदाचा दिवस that आपल्यासाठी we are in His की आपण presence. सर्वजण त्याच्या उपस्थितीमध्ये आहोत. I believe you are experiencing the power of God. आणि माझा विश्वास आहे की आपण सर्वजण देवाचं सामर्थ्य अनुभवत As आहोत we are in His presence, आणि आपण सर्वजण त्याच्या उपस्थितीमध्ये असतो. today we are going to see from the Word of God. आणि आज आपण देवाच्या वचनाद्वारे बघणार And आहोत. I am going to take you in the book of Ephesians. आणि आपण सर्वजण इफिसकारास या पत्रातून बघणार आहोत. In the book of Ephesians chapter 1 आणि इफिसकाराचा पहिला अध्याय and word 15 to 23 word we are going to see. आणि पहिला अध्याय 15 वचनापासून तर 23 वचनापर्यंत. As we read this book of Ephesians, आणि आपण सर्वजण हा जर पुस्तक जर वाचलं, it is written by Paul. आणि हे पौलाद्वारे लिहिण्यात आलं आहे. When Paul was in prison आणि ज्यावेळेस पौल जा होता तो कारागृहामध्ये होता in Rome, आणि तो रोम या ठिकाणी होता. at that time he wrote this letter. आणि त्यावेळेस त्याने हे पत्र लिहिलं. And in this letter he is encouraging church that they should go in a spiritual way. आणि या पत्रामध्ये तो मंडळीला उत्तेजन देत आहे की त्यांनी आत्मिक रित्या वाढण्यासाठी. And today, this morning, I want to focus your mind on this word. आणि आजच्या सकाळी मला तुमचं लक्ष या वचनाकडे लावायचं आहे. Ephesians chapter 1 and verse 15 it says, इफिसकारास पत्र याचा पहिला अध्याय आणि 15वे वचन. For this reason, ever since I heard about your faith in the Lord Jesus and your love for all the saints. म्हणून तुमच्या ठाई असलेला प्रभू येशूवरचा विश्वास आणि सर्व पवित्र जनासंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती याविषयी ऐकून He is saying that I am very much happy about your faith. मी तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नाही. I am very much happy about your faith. आणि मी तुमच्या विश्वासाबद्दल खूप आनंदी आहे. I am very happy about your love. आणि मी तुमच्या प्रीतीबद्दल खूप आनंदी आहे. And then he is saying that I have not stopped giving thanks for you, remembering in my prayers. आणि या ठिकाणी दिलं आहे की मीही तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत He is नसतो. saying that I am praying for you every day. आणि तो म्हणत आहे की मी रोज आणि रोज तुमच्यासाठी प्रार्थना करत I am आहे not forgetting you. आणि मी तुम्हाला कधी विसरत नाही. Here we see that Paul is praying for Ephesian church. आणि या ठिकाणी आपण बघतो की पौल इफिसीतली मंडळीसाठी प्रार्थना करत आहे. And for this Ephesian church, Timothy was leading for this आणि church. या इफिस येथील मंडळीला तिमोथी हा पुढारी पण करत होता. And Timothy was the son of Paul, आणि जो तिमोथी होता तो पौलाचा मुलगा the होता. spiritual son of आणि Paul. आत्मिकरित्या त्यांनी त्याला मुलगा मानलं And he is होतं. sending his letter and he's saying that I am not stopped giving thanks for you, remembering in my prayer. आणि या ठिकाणी पौल म्हणत आहे की मी तुमच्यासाठी आभार मानण्यात प्रार्थना करण्यात मी कधी खंड पडू देत And नाही. what type of prayer Paul was praying for them? आणि कशा प्रकारची प्रार्थना पौल करत होता. In verse 17 it says, आणि 17व्या वचनामध्ये दिलं आहे he is saying that I keep asking that God of our Lord Jesus Christ, the glorious Father, may give you the spirit of wisdom and revelation. आणि या ठिकाणी दिलाय की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा जे
जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळख संबंधीने ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. Here the word of God says, Paul is saying that I'm praying for you. आणि या ठिकाणी पौल म्हणत आहे की मी प्रार्थना करतो. For what he's praying, आणि कोणत्या गोष्टीसाठी तो प्रार्थना that करत God आहे? may give wisdom for this की church. देवाने या मंडळीला ज्ञान द्यावं God may reveal himself to them. आणि देवाने त्यांना प्रगट व्हावं. And here the word of God says he's praying for that. आणि या ठिकाणी दिलाय की तो ते या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहे That they may know him better. आणि की त्याने पित्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखावं, That they may know God very much properly. की त्यांनी देवाला आणखी जवळून ओळखावं. Hear the word of God so that you may know him better. आणि या ठिकाणी दिलाय की तुम्ही त्याला आणखी चांगल्या प्रकारे Today ओळखावं. morning I want to focus your mind on this word. आणि आजच्या सकाळी मला तुमचं लक्ष या वचनाकडे लावायचं That आहे we must know our God. की आपण आपल्या देवाला माहित करून घेतलं पाहिजे We must know him very well. आणि आपल्याला चांगल्या प्रकारे तो माहित पाहिजे. There are people who come to church. आणि पुष्कळ असे लोक आहेत ते मंडळीमध्ये येतात Years and years they are coming to आणि church. वर्षानुवर्ष ते मंडळीमध्ये येत There are असतात. people who are born in Christian family. आणि असे देखील लोक आहेत की ते ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म घेतात, But they doesn't know God properly. त्यांना देव माहित नाही. They only come to church. ते फक्त मंडळीमध्ये चर्चमध्ये येतात, But they do not know God. पण त्यांना देव माहित नाही. In this church also, आणि या मंडळीमध्ये देखील there must be many people who are coming to church. आणि या मंडळीमध्ये देखील असे लोक असतील जे चर्चमध्ये येत असतील They must be not knowing God. आणि त्यांना देखील देव माहित नसोय How awesome He is. की तो किती महान आहे, How powerful He तो is. किती सामर्थ्यवान आहे. And because of that, Paul is praying for this church. आणि या गोष्टीमुळे पौल या ठिकाणी म्हणत आहे की That he is saying that I pray that God may give you wisdom and revelation. आणि या ठिकाणी पौल म्हणत आहे की देवाने तुम्हाला ज्ञान आणि प्रगटीकरण द्यावं. Today morning I want to just encourage you आणि आजच्या सकाळी देखील मला तुम्हाला उत्तेजन that द्यायचं we आहे need that wisdom and revelation in our आणि life. आपल्याला देखील त्या ज्ञानाची आणि त्या प्रगटीकरणाची गरज आहे That we may understand God की properly. आपण देखील देवाला आणखी जवळून ओळखून घेऊ We must know our God whom we serve. आणि आपल्याला देखील आपल्या देवाबद्दल माहित करून घ्यायचं आहे की ज्याची आपण सेवा करतो. The word of God says, Paul is saying that so that you may know him better. आणि या ठिकाणी पौल म्हणत आहे की तुम्ही त्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखून घ्यावे. Most of the people, they do not know God. आणि पुष्कळ वेळेस काही लोक ते देवाला ओळखत नाही We say that I know God. आणि आपण देखील म्हणतो की मला देव माहित आहे. But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, most of the time we do not understand God. पण पुष्कळ वेळेस आपल्याला समजत नाही की देव कोण आहे. We do not understand his plan for our life. आणि आपण देखील पुष्कळ वेळेस असं होतं की आपल्याला समजत नाही त्याच्या योजना आपल्याबद्दल काय आहे. Like one story I told you many times in the church, आणि एक गोष्ट मी तुम्हाला नेहमी आपल्या चर्च मध्ये सांगितली आहे that we are like the blind man, की आपण एका आंधळ्या मनुष्यासारखे आहोत. that they went to see an elephant. ते एकदा हत्ती बघण्यासाठी गेले And when they went to see an elephant, आणि ज्यावेळेस ते हत्ती बघण्यासाठी गेले they were just eager to see the elephant. आणि ते हत्तीला बघण्यासाठी खूप उत्सुक होते, But they could not see the elephant. पण त्यांनी ते बघू शकले नाही. They were just knowing that elephant is a big animal. त्यांना फक्त एवढंच माहिती होतं की हत्ती जो आहे तो मोठा प्राणी आहे. And they went to see elephant. आणि ते सर्वजण मिळून त्या हत्ती बघण्यासाठी And गेले when they go near to elephant, आणि ते सर्वजण त्या हत्तीच्या जवळ गेले one blind person went and touched the trunk of the elephant. आणि एक जो आंधळा मनुष्य होता तो हत्ती जवळ गेला आणि त्याने सोंड पकडली And he was started saying that the elephant is just like a pipe. आणि तो त्याने सोंडेला स्पर्श केला आणि तो म्हणायला लागला की जो हत्ती आहे तो एका पाईप सारखा आहे. Suddenly one blind person went and touched the leg of the elephant. आणि दुसरा देखील आंधळा मनुष्य गेला आणि त्याने हत्तीच्या पायाला स्पर्श And केला he just started saying that he is like a pole. आणि तो देखील म्हणायला लागला की हत्ती जो आहे तो खांबासारखा आहे. And then the third person went and touched the ear of the elephant. आणि तिसरा जो व्यक्ती होता तो देखील गेला आणि त्याने हत्तीच्या कानाला स्पर्श And केला he started saying the elephant is like a weaning fork or fan. आणि तो देखील म्हणायला लागला की जो हत्ती आहे तो एका सुपासारखा आहे. And the fourth person went and touched the tail of the elephant. आणि जो चौथा व्यक्ती होता तो देखील जाऊन त्याने हत्तीच्या शेपटीला स्पर्श केला And he was saying that he is like a rope. आणि तो देखील म्हणायला लागला की जो हत्ती आहे तो एका दोरासारखा आहे. These four people came to see elephant. आणि हे चार लोक हत्ती बघण्यासाठी आले, But they could not recognize how elephant is. पण त्यांना ते समजू शकलं नाही की हत्ती अस्तित्वामध्ये कसा आहे. By touching elephant, they just recognize this elephant is like this. आणि त्यांनी फक्त स्पर्श करून त्यांना जसं वाटेल तसं ते म्हणले की हत्ती अशा प्रकारे
प्रकारे And आहे. they took the message and they start telling people that this is the elephant like. आणि ते सर्व जणांना जाऊन सांगायला लागले की हत्ती अशा प्रकारचा आहे, हत्ती अशा प्रकारचा That आहे. elephant is like a pole. One is telling the elephant is like a pole. आणि एक जण म्हणायला लागला की हत्ती जो आहे तो खांबासारखा The आहे. elephant is like a winning fork. आणि दुसरा जण म्हणायला लागला की हत्ती एका सुपासारखा आहे. It's like a third person he started saying he's like a pipe. आणि जो तिसरा व्यक्ती होता तो म्हणायला लागला की हत्ती जो आहे एका पाईप सारखा And आहे. fourth was saying that he's like a rope. आणि जो चौथा व्यक्ती होता तो म्हणायला लागला हत्ती जो आहे तो दोरासारखा But आहे. no one was knowing how elephant is. पण त्यापैकी एकाला देखील माहित नव्हतं की हत्ती कसा आहे. This is what happening in church also. आणि हीच गोष्ट आपल्या मंडळीमध्ये देखील Many होते. people come to church. पुष्कळ लोक मंडळीमध्ये येतात. They just know that Jesus is a healer. त्यांना फक्त माहित असतं की येशू हा आरोग्यदाता आहे Jesus fulfill our आणि desire. येशू आपल्या सर्व इच्छा पूर्ण But करतो. no one know God properly. पण एकाला देखील देव संपूर्णरित्या माहित नाही. Today morning I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन As द्यायचं we आहे. are coming to आणि church. आपण सर्वजण देवाच्या मंडळीमध्ये येत As we are आहोत. believing on आणि आपण God. सर्वजण देवावरती विश्वास As ठेवत we are आहोत. believing on His works. आणि आपण सर्वजण त्याच्या वचनावरती विश्वास We ठेवतो. need to understand our Almighty आणि God. आपल्या महान शक्ती सर्वशक्तिमान प्रभूला आपल्याला जाणून घ्यायचं आहे. We must know our God very much good. आणि आपल्याला आणखी चांगल्या आणि चांगल्या प्रकारे देवाबद्दल माहिती करून घ्यायची आहे. If we think about Paul, जर आपण पौलाबद्दल विचार केला when he was against the church of Lord Jesus Christ, आणि ज्यावेळेस तो एका मंडळीच्या विरुद्ध होता at that time he was persecuting the church. आणि त्यावेळेस तो मंडळीचा विरोध करत The होता. word of God says in Acts chapter 9, आणि देवाचं वचन सांगतं प्रेषितांची कृती याचा 9व्या in अध्यायामध्ये. that chapter we see, आणि या अध्यायामध्ये आपण बघतो, we'll read that word. आपण ते वचन The वाचूया. word of God says, आणि देवाचं वचन या ठिकाणी Acts chapter सांगतं 9 प्रेषितांची कृती 9वा अध्याय and word 1 onward we'll see. आणि पहिल्या वचनापासून. Meanwhile, Saul was still breathing out murderous threats against the Lord's disciple. He went to high priest and asked him for letters to the synagogue in Damascus, so that if he found any there who belonged to the way, whether man or woman, he might take them as prisoners to Jerusalem. आणि या ठिकाणी दिलाय की शौल अजूनही प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे यांच्याविषयी फुत्कार टाकीत होता. त्याने प्रमुख याजकाकडे जाऊन त्यांच्यापासून दिमिश्कातील सभास्थानात अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणी याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेस आणावे. Here the word of God says he was threatening to the church people. आणि या ठिकाणी दिलाय की तो जे मंडळीचे लोक होते त्यांना धमक्या देत Here the होता. word of God says he took letter from the high priest आणि या ठिकाणी दिलाय की त्यांनी प्रमुख याजकाकडून ते पत्र घेतलं that he may go against the church. की त्याने सर्व मंडळीच्या विरुद्ध जावं. He was persecuting church. आणि तो मंडळीचा छळ करत होता. At that time the people used to call him as a Saul. आणि त्यावेळेस त्याला सर्व लोक शौल म्हणत होते. And while he took the letter and went to the road of Damascus, आणि ज्यावेळेस त्याने ते पत्र घेतलं आणि त्या ठिकाणी तो गेला and he had an encounter with the Lord Jesus आणि Christ. त्याने प्रभू येशू सोबत एक भेट त्याची झाली. At that time the word fourth it says, आणि 4थ्या वचनामध्ये या ठिकाणी लिहिलं as he आहे. was going on the road, आणि ज्यावेळेस तो या रस्त्याने जात होता he was not knowing who Jesus is. आणि त्याला माहित नव्हतं की येशू कोण आहे. At that time he was just going on the road. आणि त्यावेळेस तो फक्त त्या रस्त्याने जात The होता. word fourth it says he fell to the ground and heard the voice says to him, Saul, Saul, why do you persecute me? आणि या ठिकाणी दिलाय 4थ्या वचनामध्ये तेव्हा जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणा बरोबर बोलताना ऐकली की शौला शौला माझा छळ का करीतोस. At that time Saul is saying, आणि त्यावेळेस शौल म्हणत आहे. who are you? त्यावेळेस तो म्हणाला की प्रभू तू कोण आहे. Who are you, Lord? प्रभू तू कोण आहेस. Jesus says to him, आणि येशू त्याला I am म्हणाला Jesus, मी येशू आहे whom you are persecuting. ज्याचा तू छळ करीतोस तोच मी. Now get up and go into the city, आणि या ठिकाणी दिलाय की तर उठ आणि नगरात जा and you will be told what you must do. म्हणजे तू काय करावे हे तुला सांगण्यात येईल. At that time, Saul was not knowing who is. आणि यावेळी शौलाला माहित नव्हतं की तो कोण आहे. Who is Jesus? येशू कोण आहे. But when he come to know that Jesus is the Lord and Savior, पण ज्यावेळेस त्याला कळालं की येशूच हा तारणारा आणि मुक्तिदाता he आहे is the creator of the world. आणि सर्व जगाचा निर्माण करता येशूच आहे He is the head of the church. आणि सर्व मंडळीचा जो आपण छळ करत आहे तो येशूचा करत Here आहोत. we see book of Ephesians. आणि आपण एफिसकारास या पत्रामध्ये बघतो He is telling to church आणि तो मंडळीला सांगत that आहे they may know him better. की देवाला तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे जाणून घ्या. Why he is telling आणि का तो म्हणत आहे that he himself
he himself was knowing what Jesus is. आणि त्याला स्वतः माहित होतं की येशू कोण आहे And that is his prayer. आणि ही त्याची प्रार्थना That होती Ephesian church know God better. की इफिसीतील मंडळीला देव आणखी चांगल्या प्रकारे त्यांनी देवाला ओळखून घ्यावं. Today morning I want to encourage you आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन that द्यायचं we आहे need to understand our God. की आपल्याला आपल्या देवाला समजून घ्यायचं आहे. The book of Proverbs आणि नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये chapter 9 and verse 10. आणि 9वा अध्याय, Proverbs chapter 9 नीतिसूत्र याचा 9वा अध्याय and verse 10. आणि 10वं वचन. What it says. आणि या ठिकाणी काय दिलं आहे We'll read that word. आपण ते वचन वाचूया. The word of God says, आणि देवाचं वचन सांगतं the fear of the Lord is the beginning of wisdom, and knowledge of the Holy One is understanding. आणि या ठिकाणी दिलंय की परमेश्वराचे भय ज्ञानाचा प्रारंभ होय आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय. Oh, to know our God is the knowledge for us. आणि या ठिकाणी दिलंय की परमेश्वराला ओळखून घेणे म्हणजे ज्ञान आहे. As we are living in these last days, आणि आपण सर्वजण या शेवटच्या काळामध्ये जगतो we need to understand our God. आणि आपल्याला आपल्या देवाला माहित करून We घ्यायचं need to आहे understand His goodness. आणि आपल्याला त्याच्या चांगुलपणाबद्दल माहित करून घ्यायचं We आहे need to know our God very much properly. आणि आणखी चांगल्या प्रकारे आपल्याला आपल्या देवाला ओळखून घ्यायचं Because the आहे. word of God says कारण देवाचं वचन in सांगतं Isaiah chapter 1 and verse 3. आणि यशया या पुस्तकामध्ये Isaiah chapter 1 यशया याचा पहिला अध्याय and verse 3. आणि 3रं वचन. The word of God says, या ठिकाणी देवाचं वचन we'll सांगतं. read that word. आपण ते वचन वाचूया. The ox knows his master, बैल आपल्या धनाला ओळखतो donkey his owner's manger, आणि गाढव देखील आपल्या मालकाचे ठाण ओळखतो. but Israel does not know. My people do not understand. पण इस्रायल ओळखीत नाही, माझे लोक विचार करीत The नाही. people of God was not knowing God. आणि देवाचे लोक या ठिकाणी देवाला ओळखत नाही आहे They were not understanding God's love. आणि त्यांना देवाचं प्रेम कळत नाही आहे. They forgot the love of God त्यांनी देवाची प्रीती ते विसरले आहेत. in our life also. आणि आपल्या जीवनामध्ये देखील Many times we forgot His deeds in our life. आणि आपण देखील पुष्कळ वेळेस विसरतो की त्याने जे आपल्यासाठी कृत्य केले The आहे. word of God says, देवाचं वचन the सांगतं ox knows his master, बैलाला त्याचा मालक माहित आहे donkey is owner's manger, आणि गाढवाला देखील त्याचा मालक माहित but आहे. Israel doesn't know. My people does not understand. पण इस्रायल मला ओळखत नाही. Today morning, आणि आजच्या सकाळी we must know our God. आपल्याला आपल्या देवाबद्दल आणखी माहिती करून In घ्यायची Jeremiah आहे. chapter 8 and verse 7, आणि इर्मयाच्या 8व्या अध्यायामध्ये here also the word of God says, आणि या ठिकाणी देखील देवाचं वचन सांगतं even the stroke in the sky knows her appointed season, and the dove, the swift, and the thrush observe the time of their migration, but my people do not know the requirements of the Lord. आणि या ठिकाणी दिलंय की आकाशातील कर्कुची आपला नेमलेला समय जाणते, होला, निळवी व सारस आपल्या येण्याची वेळेचे स्मरण ठेवितात, पण माझे लोक परमेश्वराचा निर्णय ओळखीत नाहीत. The birds know God, आणि या ठिकाणी दिलंय की आकाशातील सर्व पक्षीला देव माहित आहे, but my people do not know the requirements of the Lord. पण माझ्या लोकांना माहित नाही. Today morning I want to encourage आणि you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं We आहे must understand our God. आणि आपल्याला आपल्या देवाबद्दल आणखी माहिती करून What is घ्यायचं the आहे. will of our God? देवाची इच्छा आपल्या जीवनासाठी काय आहे That we must understand our God. आणि की आपण आपल्या देवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखून Because घ्यावं. of that, the word of God says आणि यासाठी देवाचं वचन in सांगतं Psalm 46 and verse 10, आणि स्तोत्र संहिता याचं 46 अध्याय आणि 10वं the वचन word of God says, देवाचं वचन सांगतं. we'll read that word. आपण ते वचन वाचूया. Be still and know that I am God. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. In the midst of this pandemic आणि situation, या सर्व या महामारीच्या दिवसामध्ये we need to be still आणि आपल्याला सर्वांना धैर्य धरून शांत राहायचं and we आहे need to understand our God. आणि आपल्याला आपल्या देवाबद्दल जाणून घ्यायचं We आहे. need to know our God. आपल्याला आपल्या देवाबद्दल आणखी माहिती करून The word घ्यायचं of God आहे. says, देवाचं वचन सांगतं be still शांत व्हा and know that I am आणि God. लक्षात ठेवा की मीच देव आहे. I will be exalted among the nations. राष्ट्रामध्ये माझा महिमा I will वाढेल, be exalted in the earth. पृथ्वीवरती माझा महिमा He is वाढेल going to exalt आणि तो त्याचा महिमा होणार in the आहे nations and on the earth. आणि सर्व राष्ट्रामध्ये आणि सर्व We पृथ्वीमध्ये. need to understand our God. आणि आपल्याला आपल्या देवाबद्दल माहिती करून We need घ्यायचं to आहे. know our God. आपल्याला आपल्या देवाबद्दल माहिती करून How घ्यायचं awesome आहे. he is. तो किती महान आहे, How holy He तो is. किती पवित्र How आहे miraculous working God He आणि किती is. चमत्कार करणारा आपला देव आहे. Today morning, आणि
आजच्या सकाळी Are we understanding Him? की आपण देवाला जाणून घेत आहोत का? Are we knowing Him properly? आपण त्याला चांगल्या प्रकारे ओळखत आहोत काय? Or just we are coming to His presence as if the blind people went and see the elephant की आपण देखील अशाच प्रकारे येत आहोत जशा प्रकारे जो अंध व्यक्ती जाऊन त्या हत्तीला बघतो and taking the message, wrong message to the people. आणि जी चुकीची बातमी घेऊन लोकांना सांगत आहे. Let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या we must know our God की properly. आपल्याला आपल्या देवाला चांगल्या प्रकारे जाणून If घ्यायचं we आहे. read the word of God, जर आपण देवाचं वचन वाचलं there were many people आणि अशा प्रकारचे खूप लोक आहेत, of God. देवाचे लोक असे आहेत The word of God says about them, आणि देवाचं वचन त्यांच्याबद्दल they सांगतं were not knowing God. की त्यांना देव माहित नव्हता, They were not knowing God. त्यांना देव माहित नव्हता. If we read the book of 1 Samuel chapter 2, जर आपण पहिले शमूएलाचा दुसरा जर अध्याय जर वाचला 2 and verse 12 it says, आणि पहिले शमूएलाचा दुसरा अध्याय आणि 12वे वचन it says Eli's son were wicked men and they had no regard for the Lord. आणि या ठिकाणी दिलाय की एलीचा पुत्र अदम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. The word of God says देवाचं वचन सांगतं Eli's son was wicked and they not knowing God. आणि या ठिकाणी दिलाय की एलीचे जे पुत्र होते ते अदम होते आणि त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. Eli was the man of God who was serving in the house of God. आणि एली हा देवाचा सेवक होता जो देवाच्या घरामध्ये त्याची सेवा करत होता. His family was working in the temple. आणि त्याचं सर्व घराने त्याचं सर्व कुटुंब देवाच्या मंदिरामध्ये काम करत They were होते in the ministry. आणि ते सर्वजण सेवेमध्ये होते. Along with him, his son was working with आणि him. त्याच्यासोबत त्याचे लेकरं त्याचे मुलं देखील त्याच्यासोबत काम But the करत word of होते. God says they were wicked and not knowing God. पण या ठिकाणी देवाचं वचन सांगते की त्यांना देव माहित नव्हता व ते अधम होते. What a sad thing it is. आणि ही किती वाईट गोष्ट आहे. That they are in the priestly family. आणि ते सर्व याजकीय कुटुंबामध्ये घराण्यामध्ये But आहे. still the word of God says they were not knowing पण God. तरी देखील देवाचं वचन सांगते की त्यांना देव माहित नव्हता. Today it is a sad thing. आणि आज देखील ही वाईट गोष्ट आहे. If you may be coming from the childhood to church, तुम्ही देखील लहानपणापासून तुम्ही मंडळीमध्ये चर्चमध्ये येत you आहात may be grown in the mission compound. आणि तुम्ही देखील मिशनरी एका ठिकाणाहून तुम्ही वाढले आहात. You may be grown in the Christian family. तुम्ही देखील एका ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मला For आहात many years you may be coming to आणि church. पुष्कळ वर्षापासून तुम्ही चर्चमध्ये येत But आहात. you may not know God. It is a sad thing. जर तुम्हाला देव माहित नाही तरी खूप वाईट गोष्ट आहे. The word of God says देवाचं वचन सांगतं they were not knowing God. त्यांना देव माहित नव्हता And because of that, आणि या गोष्टीमुळे in this chapter we see आणि या अध्यायामध्ये आपण the बघतो word of God came upon Eli's family आणि देवाचा जो क्रोध होता तो एलीच्या घराण्याविरुद्ध and आला his children, आणि त्याच्या लेकरांविरुद्ध and they were destroyed. आणि त्या सर्वांचा नाश झाला. Today morning, आणि आजच्या सकाळी if we do not know God properly, जर आपल्याला चांगल्या प्रकारे देव माहित the नाही day will come, we will perish. आणि तो येईल आणि तो आपलं शासन करेल. Today morning, आणि आजच्या I सकाळी want to encourage you मला तुम्हाला उत्तेजन that द्यायचं we आहे must know our God properly. की आपल्याला आपल्या देवाबद्दल आणखी चांगल्या प्रकारे माहिती The करून word of घ्यायचं God आहे. says in Judges chapter 2 and verse 10. आणि देवाचं वचन सांगते शास्त्रेमध्ये दुसरा अध्याय आणि 10वं We वचन. read that word. आपण ते वचन वाचूया. It says, आणि या ठिकाणी दिला आहे after that whole generation had been gathered to their fathers, another generation grew up who knew neither the Lord nor what he had done for Israel. आणि या ठिकाणी दिलाय की ती सर्व पिढी पूर्वजास मिळाल्यानंतर जी नवी पिढी उदयास आली तिला परमेश्वराची आणि त्याने इस्रायलासाठी केलेल्या कार्याची ओळख राहिली नव्हती. The word of God says after Joshua generation, आणि या ठिकाणी दिलाय की यहोशूआच्या नंतर whole generation went to their fathers. आणि जी सर्व पिढी होती ती पूर्वजास जाऊन मिळाली. And the word of God says another generation come. आणि देवाचं वचन सांगते की एक नवीन पिढी उदयास आली. But the word of God says that they do not know God. या ठिकाणी दिलाय की ते परमेश्वराला आणि इस्रायलाला चांगल्या प्रकारे ओळखत But the नव्हते. people that know that God shall be, that they do not know the God. आणि या ठिकाणी दिलाय की जी नवीन पिढी होती ती देवाला ओळखत नव्हती. The word of God says देवाचं वचन सांगतं they were not knowing God. की त्यांना देव माहित नव्हता. Because Israel, आणि इस्रायलाच्या God have लोकांसाठी done many signs and आणि wonders. खूप अद्भुत चिन्ह चमत्कार देवाने इस्रायलासाठी But केले. still they were away from God. तरी देखील ते देवापासून दूर होते. Today morning, आजच्या सकाळी I want to encourage you. मला उत्तेजन द्यायचं आहे. As we are the people of God, आपण सर्वजण देवाचे लोक आहोत. as we are worshipping Him, आपण सर्वजण त्याची उपासना करतो. we must know our God properly. आपण आपल्या देवाला आणखी चांगल्या प्रकारे We must ओळखायची know गरज Him आहे. properly. आपण त्याला आणखी चांगल्या प्रकारे Who He ओळखण्याची is. गरज आहे.
की तो कोण आहे, what he is, तो काय आहे, what he can do for us. तो आपल्यासाठी काय काय करू शकतो, We can understand. आपल्याला आपण ते समजू शकतो. We must know him properly. आपल्याला त्याला आणखी चांगल्या प्रकारे word ओळखायचं of God आहे. says देवाचं वचन In सांगतं Daniel chapter 11 आणि दानिएलाच्या 11व्या अध्यायामध्ये and verse 32, आणि 32व्या वचनामध्ये the word 32व्या of God अध्याय says, आणि देवाचं वचन सांगतं it says आणि या ठिकाणी दिलं आहे that but the people that know that God shall be strong and do exploits. आणि या ठिकाणी दिलं आहे की दानिएल याचा 11वा अध्याय आणि 32 वचनामध्ये जे करार संबंधाने दृष्ट वर्तन करीतात त्यास तो फुलसावून भ्रष्ट करील, पण जे लोक आपल्या देवास ओळखीतात ते बलवान होऊन थोर कृत्य करीतील. Here the word of God says, आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगतं those who know God की जे देवाला ओळखतात shall they be strong. आणि ते आणखी बलवान होतील. The word of God says, देवाचं वचन सांगतं those who know God, जे देवाला ओळखतात they will be strong. आणि ते सर्वजण बलवान होतील. We'll read one more time that word. आणि आपण आणखी एकदा ते वचन The वाचूया word of God says in 32 word, आणि 32 वचनामध्ये देवाचं वचन it सांगतं says that with the flattery he will corrupt those who have violated the covenant, but the people who know their God will firmly resist him. आणि या ठिकाणी दिले की जे करार संबंधाने दृष्ट वर्तन करीतात त्यास तो फुलसावून भ्रष्ट करील, पण जे लोक आपल्या देवाला ओळखतात तो बलवान होऊन थोर कृत्य करीतील. Today morning, आजच्या I सकाळी want to encourage मला you. तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. If we will know our God, जर आपण आपल्या देवाला ओळखू, we will do mighty things for our आपण God. देखील आपण आपल्या देवासाठी अद्भुत कृत्य करू. We must know our God properly. आपल्याला आपल्या देवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखून If घ्यायचं you आहे. want, if it is your will that God may use you, की तुमची देखील अशी इच्छा आहे की देवाने तुमचा उपयोग करावा, then we must know God की properly. आपण सर्वप्रथम त्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखून घेण्याची गरज To आहे. know God better, आणि देवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखण्यासाठी what we should do, आपण काय केलं what पाहिजे, we should do. आपण काय केलं First पाहिजे. thing we should do is पहिली गोष्ट जी आपण केली that पाहिजे, we should draw near to God. पहिली गोष्ट म्हणजे आपण त्याच्या जवळ गेलं We पाहिजे. need to draw near to God. आपल्याला त्याच्या जवळ गेलं पाहिजे. I like that song. आणि मला ते गाणं खूप आवडतं. Draw me near, draw me near. तुझं जवळी, तुझं जवळी. Draw me near, oh God, draw me near आणि देवा God. तुझ्या जवळ मला आणखी यायचं आहे. Today morning, आजच्या सकाळी we need to go near to God. आणि आपल्याला देखील देवाच्या जवळ जायचं आहे. There are people, आणि असे पुष्कळ लोक they आहेत don't know God. त्यांना देव माहित नाही. Today morning, I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला First उत्तेजन thing द्यायचं we आहे. need to do is that पहिली गोष्ट जी आपल्याला करायची we आहे need to draw near की God. आपल्याला देवाजवळ जायचं The word आहे. of God says देवाचं वचन how सांगतं we can draw near to आणि God देवाच्या जवळ आपण कसं जाऊ शकतो, by the word of God. देवाच्या There वचनाद्वारे. is the word of God given to us. कारण देवाचं वचन आपल्याला दिलं आहे. By word only we can draw near to आणि God. देवाच्या शास्त्राद्वारे वचनाद्वारे आपण त्याच्या जवळ जाऊ By the शकतो. word of God only we can understand His thoughts. आणि देवाच्या वचनाद्वारे आपण त्याची योजना, त्याचे विचार आपण जाणून घेऊ शकतो. So today morning I want to encourage you. तर आजच्या सकाळी मला तुम्हाला If उत्तेजन we द्यायचं want to आहे. know God properly, जर आपल्याला देवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखायचं we आहे, need to go near to the word of God. आपल्याला देवाच्या वचनाजवळ जायचं The आहे. word of God says in Psalm 1 and 2. आणि देवाचं वचन सांगतं स्तोत्र संहिता याच्या पहिल्या अध्यायामध्ये. Word of God says, आणि देवाचं वचन सांगतं but his delight in the law of the Lord, and on his law he meditated day and night. He is like a tree planted by streams of water, which yields its fruit in season, and whose leaf does not wither. Whatever he does prospers. आणि या ठिकाणी दिले ते परमेश्वराच्या नियमशास्त्रात जो रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपले हंगामी फळ देते, ज्याचे पाणी कमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे. The word of God, the person who is planted near the water. आणि या ठिकाणी दिलाय की जो तो व्यक्ती असा आहे की जे एक झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले आहे. The word of God is representing as a water. आणि देवाचं वचन या ठिकाणी आपण बघतो की एका पाण्यासारखं आहे. When we are going to be planted near the word of God, आणि ज्या वेळेस आपण देखील आपण त्या देवाच्या वचनाजवळ आपण लागणार आहोत, then we are going to understand His mercy and love. आणि त्याच्यानंतरच आपण देवाचं प्रेम आणि त्याची कृपा आपल्यावरती There जाणून घेणार are many आहोत. people who come to church. आणि असे पुष्कळ लोक आहेत ते मंडळीमध्ये They येतात are not planted near the word of God. आणि ते सर्वजण देवाच्या वचनाजवळ लावलेले They are नाही. not reading the word of ते God. देवाचं वचन वाचत नाही They do not know Bible properly. आणि त्यांना बायबल देवाचं शास्त्र चांगल्या प्रकारे माहित They नाही. do not know the Revelation book. Where is the Revelation book in the Bible? आणि त्यांना हे देखील माहित नाही की प्रगटीकरण पुस्तक बायबल मध्ये कुठं आहे Where is Judges in the Bible? आणि शास्त्रीचं पुस्तक
पुस्तक कुठे आहे ते देखील त्यांना They माहित don't know नाही. Bible. If they don't know Bible, how can they know their God? आणि जर त्यांना देवाचं वचन देवाचं बायबलच माहित नाही तर ते देवाला कसे ओळखतील? To understand our God, to know our God, we need to go near to God. आणि देवाला समजून घेण्यासाठी त्याच्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या जवळ जायचं आहे. To know God, we need to come near to the word of God. आणि त्याला जाणून घेण्यासाठी आपण देवाच्या वचनाकडे आलं पाहिजे. To recognize him, we need to come to आणि God. त्याला जाणून घेण्यासाठी आपण देवाच्या वचनाकडे आलं Many पाहिजे. people come to church आणि पुष्कळ लोक मंडळीमध्ये for येतात their selfish desire. आणि त्यांच्या स्वार्थी हेतुपोटी ते देवाकडे They येतात come to church for their selfish motive. आणि ते देवाच्या मंदिरामध्ये येतात फक्त त्यांच्या स्वार्थासाठी. If they want house, they will come to church. जर त्यांना घराची गरज आहे ते मंडळीमध्ये If येतील. they want some problem, they are facing problem, financial problem in their life. जर ते त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक गोष्टीला समस्याला तोंड देत आहे ते मंडळीमध्ये Somebody येतील. will tell them, go to the church and God will solve your problem. आणि काही लोक त्यांना सांगतात की तुम्ही चर्च मध्ये जा आणि देव तुमची समस्या सोडवून. And they come to आणि church. ते मंडळीमध्ये येतात Selfish motive. आणि त्यांच्या स्वार्थासाठी If येतात. they want good girl for their family, जर त्यांच्या कुटुंबामध्ये चांगल्या मुलीची जर ते शोधत आहेत and they will come to church. ते चर्च मध्ये येतील. For marriage, they want boy, they will come to church. आणि लग्नासाठी जर एखादा मुलगा पाहिजे ते चर्च मध्ये If येतील. they are not having child, they will come to church. जर त्यांना लेकरू बाळ नाही तर ते चर्च मध्ये येतील. After been fulfill that desire, they will go away. आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यावरती ते चर्च सोडून चालले Many जातील. people are they come only for their selfish आणि desire. पुष्कळ असे लोक आहेत की ते चर्च मध्ये फक्त त्यांच्या Today स्वार्थासाठी also we येतात. see that this type of people in the church. आणि आज देखील अशा प्रकारचे लोक आपण आपल्या मंडळीमध्ये That बघतो. when they are in problem, they come to church. ज्यावेळेस ते समस्येमध्ये असतात ते मंडळीमध्ये They येतात. come to Lord ते देवाकडे येतात with a selfish motive. आणि त्यांच्या स्वार्थासाठी ते देवाकडे In येतात. the days of Jesus also, आणि येशूच्या काळामध्ये देखील people were there, they were coming with a selfish motive. आणि लोक देखील त्याच्या मागे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी येत But होते. understand Jesus properly. आणि त्यांना देखील येशू चांगल्या प्रकारे माहित नव्हता. Today morning, आणि आजच्या सकाळी we need to understand our God. आपल्याला आपल्या देवाला माहित करून Are घ्यायचं we आहे coming with a selfish motive to the presence of God? की आपण देखील देवाच्या उपस्थितीमध्ये त्या स्वार्थासाठी येत आहोत काय? The word of God says देवाचं वचन सांगतं in Genesis chapter 42, आणि उत्पत्ती याचा 42व्या अध्यायामध्ये in that word we say, आणि या ठिकाणी आपण बघतो when there was famine आणि ज्यावेळेस या ठिकाणी एक मरी होती, दुष्काळ होता in the days of Jacob, आणि याकोबाच्या दिवसामध्ये when they were living in the land of Canaan, ज्यावेळेस ते कनान देशामध्ये राहत at that होते time famine came. आणि त्यावेळेस दुष्काळ आला And when they were facing famine, आणि ज्यावेळेस ते दुष्काळाला तोंड देत the word of होते God says, देवाचं वचन at सांगतं that time, त्यावेळेस the son of Jacob went to Egypt. याकोबाचा मुलगा होता तो आणि ते सर्वजण मिसर मध्ये गेले At the time, आणि त्यावेळेस they went and stand in front of Joseph. आणि ते सर्व जाऊन योसेफाच्या समोर उभा Word राहिले 6 it says, आणि 6व्या वचनामध्ये now दिलं आहे, Joseph was the governor of the land, योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी the one होता. who sold grain to all its people. त्या देश आणि त्या देशातील सर्व लोकांस तो धान्य विकत असे. So when Joseph's brother arrived, they bowed down to him with their face to the ground. आणि योसेफाच्या भावाने येऊन जमिनीपर्यंत लावून त्याला मुजरा केला. As soon as Joseph saw his brother, आणि योसेफांना त्यांच्याशी ओळखण्यासाठी वागून त्याने he recognized them, but the pretended to be stranger and spoke harshly to them. Where do you come from? He asked. From the land of Canaan, they replied, to buy food. आणि या ठिकाणी दिलाय की योसेफाने आपल्या भावास पाहताच ओळखिले, तथापि त्याच्याशी अनोळख्यासारखे वागून त्याने कठोरपणाने त्यास विचारले की तुम्ही कुठून आला आहात? त्यांनी म्हटले, कनान देशाहून धान्य खरेदी करण्यास आम्ही आलो आहोत. The word of God says they were starving for food. आणि त्यांना अन्न देखील And नव्हतं. because of that, they come into the presence of Joseph. आणि या सर्व गोष्टीसाठी ते योसेफाच्या उपस्थितीमध्ये And आले. here we see आणि या ठिकाणी आपण बघतो they came with the selfish motive. आणि ते त्यांच्या स्वार्थासाठी ते योसेफाकडे आले. And when they came in front of Joseph, आणि ज्यावेळेस ते योसेफासमोर आले, the word of God says, देवाचं वचन सांगतं, Joseph recognized them. आणि योसेफांना त्यांना ओळखलं. Joseph represent as a God. आणि योसेफाला आपण बघतो एका देवासारखं, He is recognized as Jesus. आणि तो एक येशू सारखा आपण बघतो. Most of the time we come into His presence आणि पुष्कळ वेळेस आपण देखील त्याच्या उपस्थितीमध्ये with a येतो selfish motive. आणि आपल्या स्वार्थासाठी आपण We do येतो. not recognize He is the Master and He is the Lord. आपण देखील ओळखत नाही की तो सर्व शक्तिमान प्रभू But आहे. our God recognizes us. He is my child. पण आपला देव आपल्याला ओळखतो की हा माझा लेकरू आहे. He knows that I have shed my blood on the cross for this person. त्याला माहित आहे की मी या व्यक्तीसाठी माझं रक्त त्या क्रूसच्या खांबावरती दिलं Here the word of आहे. God says they come with unselfish motive. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगते की ते त्यांच्या स्वार्थासाठी योसेफाकडे And when आले. they come to the presence of Joseph, आणि ज्या वेळेस ते योसेफाच्या उपस्थितीमध्ये त्याच्या समोर ते आले, they could not recognize him.
आणि ते त्याला ओळखू शकले नाही because they came with a selfish motive. कारण ते एक त्यांच्या स्वार्थासाठी आले होते That desire was been fulfilled. आणि त्यांची इच्छा जी होती ती पूर्ण Most करण्यासाठी of the time we come to the presence of God. आणि पुष्कळ वेळेस आपण देखील देवाच्या God उपस्थितीमध्ये येतो fulfill our desire. देव आपली इच्छा पूर्ण करतो We get very glad, आणि आपल्याला खूप आनंद होतो and we do not recognize our God. आणि आपण आपल्या देवाला ओळखू शकत This नाही thing happened in the life of Joseph's brother. आणि ही योसेफाच्या भावाच्या जीवनामध्ये They देखील ही come गोष्ट to झाली him. They came to him, ते त्याच्याकडे आले but they could not recognize him. पण ते त्याला ओळखू शकले Many नाही people come to church, आणि पुष्कळ लोक मंडळीमध्ये but they येतात could not recognize God. पण ते देवाला ओळखू शकत नाही Just they see God as if they're doctor. आणि ते फक्त देवाला त्यांचा एक वैद्य म्हणून बघतात As we go to doctor for our treatment, आणि आपण देखील डॉक्टर कडे जातो आपल्या ट्रीटमेंटसाठी after the treatment or the operation, आणि त्या ट्रीटमेंट नंतर ऑपरेशन मध्ये we never go to doctor. आपण त्या डॉक्टर कडे जात We नाही never recognize him. आपण त्याला ओळखत नाही In the same way, आणि या अशाच प्रकारे these brothers went and stood in front of आणि हे Joseph, देखील योसेफाचे भाऊ त्याच्या जवळ जाऊन उभा but राहिले they could not recognize पण him. त्यांनी त्याला ओळखलं नाही The word of God says देवाचं वचन they सांगतं could not recognize him. त्यांनी त्याला ओळखलं नाही But in the word 40, chapter 45 and verse 4, आणि उत्पत्ती याचा 45 अध्यायामध्ये the word of God says, देवाचं वचन सांगतं it says आणि या ठिकाणी दिलं आहे that when second time they come and stand in front of Joseph, आणि दुसऱ्या वेळेस ते येऊन ते योसेफासमोर उभे राहिले he tell them, I am your brother Joseph. आणि त्यावेळेस योसेफ त्यांना म्हणाला की मी तुमचा भाऊ आहे And then in the word 4, he said, Joseph said to his brother, come close to me. आणि या ठिकाणी 4थ्या वचनामध्ये योसेफ आपल्या भावास म्हणाला अमळ जवळ ये When they had done so, he said, I am your brother Joseph, in the one who sold into Egypt. आणि त्यानंतर तेव्हा ते जवळ गेले तेव्हा तो म्हणाला तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिस्र देशात विकून टाकिले तो मीच Here the word of God says, या ठिकाणी देवाचं वचन सांगतं he is inviting his brother, come close to me. आणि तो त्याच्या भावांना उत्तेजन देत आहे की तुम्ही माझ्या जवळ या As Joseph is inviting his brother, come close to me. आणि जसं योसेफ त्याच्या भावांना सांगत होता की तुम्ही माझ्या जवळ या Today our Lord Jesus is inviting us that we need to come close to him. की आज देखील आपला प्रभू येशू आपल्याला बोलावत आहे की तुम्ही माझ्या जवळ या Know him properly. त्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखून घ्या Know him properly. त्याला आणखी चांगल्या प्रकारे ओळखून घ्या Many times we come with unselfish motive आणि पुष्कळ वेळेस आपण आपल्या स्वार्थासाठी देवाकडे येतो to fulfill this selfish desire. आणि जे आपला स्वार्थ असतो तो पूर्ण करण्यासाठी We come only for the selfish आणि desire. आपण फक्त आपल्या स्वार्थासाठी देवाकडे येतो But we could not understand who is. पण आपल्याला समजत नाही की तो देव कोण आहे If you want to know God properly, जर आपल्याला देवाला आणखी चांगल्या प्रकारे ओळखून we घ्यायचं need आहे to come near to God. आपल्याला देवाजवळ यायचं We आहे need to know him. आपल्याला त्याला ओळखून घ्यायचं आहे If we do not come near to him, जर आपण त्याच्या जवळ आलो the नाही day will come असे दिवस येतील when Jesus will come on his throne, आणि ज्यावेळेस येशू येईल and when we will stand in front of him, आणि ज्यावेळेस आपण त्याच्या समोर उभा राहू at that time त्यावेळेस we will say, आपण म्हणू we used to come to church, आम्ही देखील मंडळीमध्ये चर्च मध्ये जात होतो we used to give tithe, आम्ही देखील दशांश देत होतो offering, आम्ही देखील अर्पण देत we were होतो praying for demons, आम्ही प्रार्थना करत होतो दुष्ट शक्तींसाठी and we perform many miracles. आणि आम्ही देखील अद्भुत चिन्ह चमत्कार केले He will say, I do not know you. तो देखील आपल्याला म्हणाल की मी तुम्हाला ओळखत नाही These things should not happen in our life. आणि या गोष्टी आपल्या जीवनामध्ये झाल्या नाही पाहिजे And because of that, आणि या गोष्टीसाठी Jesus is saying येशू म्हणत आहे की that everyone should come near to him. की प्रत्येक एक जण त्याच्या जवळ आला We पाहिजे need to understand him. आपल्याला त्याला आणखी चांगल्या प्रकारे जाणून घ्यायचं We need to आहे understand him. आपल्याला त्याला माहिती करून घ्यायचं Today आहे morning, आजच्या सकाळी I want to encourage मला you तुम्हाला उत्तेजन द्यायचं that आहे we need to come near to him. की आपल्याला त्याच्या उपस्थितीमध्ये त्याच्या जवळ यायचं And आहे because of that, आणि या गोष्टीमुळे Paul is praying for this आणि church. पौल त्याच्या मंडळीसाठी प्रार्थना करत आहे That I am praying for you. की मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे That you may know him better. की तुम्ही त्याला आणखी चांगल्या प्रकारे That ओळखावं God may give the spirit of wisdom and revelation. की देवाने तुम्हाला ज्ञानाचा आणि प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा Today morning, I want to just concentrate your mind on this word. आणि आज मला तुमचं लक्ष या वचनाकडे लावायचं आहे We need to understand him. की आपल्याला त्याला जाणून घ्यायचं आहे We'll close our eyes आपण आपले नेत्र बंद and we'll करूया pray to आपण Lord. देवाकडे प्रार्थना Lord, करूया Heavenly Father, ओ स्वर्गीय पिता as we are coming to your throne, O आम्ही God, सर्वजण तुझ्या उपस्थितीमध्ये आहोत as
Paul is praying for this Ephesian church जसा पौल प्रार्थना करत आहे त्या मंडळीसाठी that they may know God त्यांनी properly, देवाला आणखी चांगल्या प्रकारे that they ओळखावं may know God Him की better. त्यांनी आणखी चांगल्या प्रकारे देवाला ओळखावं Today morning, आजच्या सकाळी we also come in your presence for an motive, O आणि God. आम्ही देखील आज तुझ्या उपस्थितीमध्ये आलो आहोत Lord, we come in your presence with an selfish motive, O प्रभू God. आम्ही देखील तुझ्या उपस्थितीमध्ये एका स्वार्थासाठी आलो आहोत Most of the time we come with an selfish motive, आणि पुष्कळ वेळेस आम्ही आमच्या स्वार्थासाठी तुझ्या but उपस्थितीमध्ये we could येतो. not recognize you. पण आम्ही तुला ओळखू शकत नाही But this is the time that we need to recognize you, O हीच ती Father. वेळ आहे की आम्हाला तुला आणखी जाणून We घ्यायचं need to आहे. come near to you, O आम्हाला God, तुझ्या आणखी जवळ यायचं to आहे. understand you, O तुला Father, आणखी समजून घेण्यासाठी how awesome you are, की तू किती महान how आहे powerful you are, की तू किती सामर्थ्यवान how आहे miracle working God you are, किती अद्भुत शून्य चमत्कार how करणारा देव merciful तू God आहे. you are. तू किती कृपाळू देव to आहे know you, O तुला Father. माहित करून घेण्यासाठी We need to come near to your word, O Father. आम्ही तुझ्या वचनाजवळ येणार As a आहोत. church, we commit ourselves to you, O मंडळी, या Father. नात्याने आम्ही तुला समर्पित होतो And we pray, O आम्ही God, प्रार्थना करतो Lord Jesus, ओ स्वर्गीय पिता give that wisdom and revelation to us, O ओ त्या God, ज्ञानाचा आणि त्या प्रगटीकरणाचा आत्मा तो आम्हाला that दे we may understand you, O की God. आम्ही तुला आणखी चांगल्या We प्रकारे pray ओळखू. for our church people, O आम्ही आमच्या God. सर्व मंडळीच्या लोकांसाठी Bless each प्रार्थना and every one, O करतो. God. प्रत्येकाला तो आशीर्वाद And I कर. believe that you are speaking to the heart of आणि माझा Father. विश्वास आहे की प्रत्येकाशी तू बोलणार आहे Heal them, O God. त्यांना तू आरोग्य दे Fulfill that desire, O त्यांची God. सर्व इच्छा तू पूर्ण कर In Jesus' name we ask this prayer. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो May God bless you. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव Amen. Amen.